सर्वप्रथम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. हॅलो एव्हरीवन, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आवर न्यू चॅप्टर that is 1.2 Androclus and the Lion. Part 2. It is a folktale, means ही जी कथा आहे ती एक लोककथा आहे. The story of main character Androclus. We always say friend in need is friend indeed. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो संकटात मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो. सो दी स्टोरी ऑफ अ फॉकटेल. सो लेट अस स्टार्ट रीडिंग दिस स्टोरी पार्ट 2 Androclus and the Lion. So start reading this story. Androclus remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androclus wherever he went. मुलांनो, सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रॉक्लस त्याच्याजवळच राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर आपले अन्न वाटून खाई. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करत असे. लवकरच सिंह हिंडू फिरू लागला. बरेचदा अँड्रॉक्लस जिथे जाईल तिथेही सिंहही त्याच्या पाठोपाठ जाई. बघा, मनुष्याला सुद्धा प्राण्याची आवड असते, प्राण्याला सुद्धा मानवाची आवड असते. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं दोघांचं एक प्रेम जवळ आलेलं असतं किंवा दिसून आलेलं असतं. In the meanwhile, Androclus' master had completed to the authorities that his slave Androclus had run away. Soldiers were sent in all directions to capture Androclus. They searched for him high and low but couldn't find him. At last, they came to the forest where Androclus lived. मुलांनो, त्याच दरम्यान अँड्रॉक्लसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. अँड्रॉक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. त्यांनी कसून शोध घेतला, पण त्यांना काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस बाळानो, अँड्रॉक्लस राहत होता त्या जंगलात ते आले होते. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androclus in chains in a prison. The lion was caged. शेवटी असे झाले की नेमके त्याच दिवशी अँड्रॉक्लस एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अँड्रॉक्लसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts. As punishment, running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androclus too was to be thrown to the wild beast. विद्यार्थी मित्रांनो, त्याच काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वपदाच्या तोंडी दिले जाई. आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे अँड्रॉक्लसलाही जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. ऑन द अपॉइंटेड डे द इम्पिरियर arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly. The trumpeters blew the trumpet and Androclus was brought in the arena.
His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. त्या दिवशी ठरलेल्याच दिवशी त्या ठिकाणी राजा सर्कसच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. उपस्थित समुदायाने एकच अशा मोठ्याने जल्लोष केला. तुतारी वादकांनी शिंग फुंकले आणि अँड्रोक्लसला रिंगणात आणण्यात आले. त्यांच्या साखळ्या सोडण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला पूर्णपणे खात्री पटली होती. At the opposite end, a gate was raised, and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more precious. Androclus was filled with fear, but he put up a brave front. मुलांनो, विरुद्ध बाजूचा जो दरवाजा होता तो दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून कुर्र भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. भीतीने अँड्रोक्लसला ग्रासून टाकले, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही. The lion saw Androclus and rushed towards him, bounding and roaring. But suddenly it stopped in its tracks. Then it moved slowly forward. All its range seemed to have melted. Androclus saw this too. Each friend recognized the other. विद्यार्थी मित्रांनो, अँड्रोक्लसला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. पण अचानक तो थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. अँड्रोक्लसने त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले. म्हणूनच म्हटलं जातं की जवळचा जो आपला खरा मित्र असतो तोच खरा मित्र आपल्या जवळ येत असतो आणि तोच मित्र आपल्याला ओळखला जातो. To everyone's amazement, the lion bounded towards Androclus again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androclus hugged the lion. He wept with relief and joy. सिंह पुन्हा अँड्रोक्लसकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रोक्लसने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androclus and asked for his release. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androclus should be set free. He would no longer be a slave. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. लोक अँड्रोक्लसच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोक्लसला विचारले. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यांमधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. त्याने अँड्रोक्लसची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. विद्यार्थी मित्रांनो, आणखी कोणते इनाम हवे असे राजाने अँड्रोक्लसला विचारले. तेव्हा अँड्रोक्लस म्हणाला की मला स्वतःसाठी काही नको, परंतु
माझ्या सिंहाला काय करा तुम्ही मुक्त करावे, ही माझी मनापासून कळकळीची विनंती आहे. द एंड ऑफ द स्टोरी. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, या लोककथेचा शेवट अशा रीतीने केलेला आहे की दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी पुन्हा जंगलात परत गेले. थँक्यू सो मच.